श्री गणेशाय नमः। गोरक्ष जालंधर चर्पटाश्चाडभंग कानिक मच्छिंदराद्याः चौरंगी रेवाणक भत्री सज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धः। श्री गुरुदेव दत्त अल्लक्ष निरंजन। श्री नवनाथ भक्तिसार अध्याय 17वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी वैकुंठाधीशा अलक्ष अगोचर आदिपुरुषा पूर्ण ब्रह्म निष्कल निर्दोषा सनातना आदिमूर्ते ऐसा स्वामी पंढरी अधीश बैसुली मालुषे कवित्व पृष्ठीस भक्तिसार सुधारस निर्माण केला ग्रंथासी तरी मागील अध्यायी कथन कालिपा पातला हेला पट्टण गोपीचंदाची भेटी घेऊन मैनावतीशी भेटला तरी सिंहावलोकनी तत्वता मैनावती भेटुली नाथा सक वृत्तांत सांगुली सुता समाधानी मिळवले असो गोपीचंद दुसरे दिनी नाथा ग्रहे शिबिरी जाऊनी मावळा ठेवूनी नाथाचे चरणी उभा राहिला सन्मुख कानिपा पाहुनी रावदृष्टी बोलता झाला स्ववाग्वटी श्री जालिंदर महीपोटी कोठे घातला तो सांगपा येहू म्हणे महाराजा ठाव दावितो चला ओझा तेव्हा म्हणे शिष्य माझा घेऊनी जावे सांगाती ऐशी कानिपा बोलता माता अवश्य म्हणून नूपनाथ मग सत्शिष्य घेऊनी सांगात त्या ठाई पातला ठाव दाखवणी सत्शिष्यासी पुन्हा आले शिबिरासी शिष्य म्हणती त्या ठायासी पाहुणी आलो महाराजा मग रायासी म्हणे कानिपानाथ जालिंदर काढाया कोणती रीत येरू म्हणे तुम्ही समर्थ सकळ जाणते सर्वस्वी बाळे आग्रहे करू जाती परितयांचा निर्णय कैचा रीती करावा हे तो नेणती निश्चिती सर्व संगोपी माता ती देवी माता पिता गुरु त्राता मारिता सर्व पारू तरी कैसे रीती हा विचारू आवा निजे महाराजा ऐसे बोलता नूपनाथ मग बोलता झाला गज कर्णसुत तुझे रक्षावया जीवित विचार माझा ऐकिंजे कनक रौप्य ताम्र वर्ण पितळ लोह धातू पूर्ण 5 पुतळे कवी आण तुझ समान हे राया ऐसी आज्ञा करिताची नाथ प्रेरिले राये ग्रामात दूत हेमकार लोहकारा सहित ताम्रकारका आणिले जे परक कुशल अति निगुती लक्ष्मी सोडले हेरान प्रती धातू कोणी तयाचे हाती पुतळ्या ते योजिले मग ते आपुले भिकोटी पुतळे रचिती मेणावरती नाथा लागी लावणी दृष्टी रस यंत्री ओतिले पाहुनी दीनाती सुदीन मग नृपासह पुतळे घेऊन पाहता झाला गुरुस्थान विशाळ बुद्धी कानिपा गर्ती काठी आपण बैसून पुतळा ठेवूनी हेमवर्ण राजा हाती कुदळ देऊन घाव घाली म्हणत असे घाव घालता परी लगबगा पुसता स्वामी नाव सांगा सांगितल्यावरी अतिवेगा गर्ती बाहेरी निघे की ऐसे सांगुनी प्रथम रायाते मग कुदळी दिजली हाताते उपरी चिरंजीव प्रयोगाते भाई चर्चिली विभूती पुतळा ठेवूनी मध्य गर्ती मागे उभा राहिला नुकती लवकर घाव घाली स्थिती आतुनी पुसे महाराज कोणी येऊनी घालती गाव वेगी वंदे का तयाचे नाव रूप म्हणे मी राणी व गोपीचंद असे की राये सांगताची नाम निघाला होता गर्तीतून श्री जालिंदराचे शाप वचन कनक प्रतिमे झगटले तीव्र शाप वैष्णानर व्यापले कनक पुतळ्यांचे शरीर क्षण न लागता महीवर भस्म होऊनी पडियेले भस्म होता कनक प्रतिमा दुसरा ठेविला उगमा त्याही मागे नरेंद्रोत्तम पुन्हा गर्ती स्थापिले रौप्य वर्णी पुतळ्या मागे राव उभा केला वेगे पुन्हा विचारले सिद्धी योगे कोण आहेसी म्हणवोनी पुन्हा सांगेन रूप नाव गर्ती बाहेर वेगी धाव जालिंदर शाप गौरव जळ जळ खाक हो की ऐसे वदता शापोत्तर पुतळा पेटला वैष्णानरे तोही होऊनी भस्म पर मही लागी मिरवला
मग तिसरा लोह पुतळा पूर्ण, तोही झाला शापे भस्म. चौथा पाचवा गती दुर्गम, त्याची परिपावला यावरी त्या नूपनाथा. श्री कानिपा झाला सांगता, माते वदुनी नाम सर्वथा. नाथा प्रती सांगावे अवश्य म्हणून गौड पाळ. लवकर भेदी अति सबळ, तो नाद ऐकुनी तपी केवळ. विचार करीत मानसी, माझा क्रोध वरवानळ. जाळून टाकील ब्रह्मांड समग्र, तेथे वाचला त्रिलोचन कुमार. हे आश्चर्य वाटते कृतांताचे दाढे आत. सापडली सुतोनी जात, शिव वैष्णा नरे न मृत्यू. हे आश्चर्य वाटत असे महातक्षका ते दंश करून. वाचवू नसते कोणी प्राण, केवी वाचला नूपनंदन. हे आश्चर्य वाटते परम संकट पाहुनी, प्राण उदित घेत हिरकणी. तो वाचुनी मिरवेजनी, हे आश्चर्य वाटत असे उरक खगेंद्र हाती लागता. परी सोन मरे भक्षण करता, देवी झाले नूपनाथा. हेच आश्चर्य वाटते की मुशक सापडल्या माझ्या मुखात, त्याते कदा न ये मृत्यू. देवी वाचला हा नूपनाथ, हेच आश्चर्य वाटते. सहज उभा पर्वता निकटी, कडा तुटोनी पडला माती. त्यात वाचला ऐसे म्हणती, हेच आश्चर्य वाटत असे. ऐसा विचार मनात करता झाला जालिंदरनाथ. चित्ती म्हणे त्या भगवंता, काय झाला रक्षणी. तरी आता असो ऐसे, वाचल्या अमर करू त्यास. ऐसे विचारुनी चित्तास, मनी गाठी धुडूक धरिली. येरीकडे कानिपानाथ, हुंकार नुपासी देत. तव उभा स्वकरी व्यक्त, लवकर मही भेदितसे. धड करी धाव कानी उठता, श्री जालिंदर होय पुसता. कोण आहे सध्यापर्यंत, धाव घालिती महिते. ऐकता श्री गुरुवचन, राया आधी गजकर्ण नंदन. सांगुनी आपले नामाभिधान, गोपीचंदाचे सांगत असे. म्हणे महाराज तपोजेठी, मी बाळक कानिपा महिपाटी. पहावया चरण दृष्टी, बहुत भुकेले चक्षुते. म्हणून गोपीचंद नूपनाथ, तुम्हा काढावया उदित. ऐसी ऐकुनी सचिष्य मात. म्हणे अद्यापी नूप वाचला, तरी आता चिरंजीव असो अर्क अवधी. ठेव अमरकांती सदैव भाव, जगा माझी मिरवोका. ऐसे वदुनी जालिंदरनाथ, निज चक्षुने पहावया सूत. बोलता झाला अति तळमळत, म्हणे महिते विदारी. ऐसी आज्ञा होताची तेथे, मग काढते झाले वरील लिदीचे. चौथे मृत्तिका 10 वर्षात, मही व्यक्त झालीसे. मग कामाठी लावूनी नुकती, उकरिता झाला महिती. वरील प्रहार वज्राप्रती, जावोनिया भेदलासे. मग तो नाद ऐकुनी नाथ, म्हणे आता बैसा स्वस्थ. मग जलपोली शस्त्रास्त्र, वज्रास्त्राते काढिले. मग नाथ आणि गजकर्ण नंदन, पाहते झाले उभयवदन. मग चित्ती मोहाचे अपार जीवन, चक्षुद्वारे लोटले. मग गर्ती बाहेर येऊन नाथ, प्रेमे आलिंगिला सूत. म्हणे बाप संगे होतासी येता, म्हणून नूपनाथ वाचला. परी गर्ती बाहेर येताची नाथ, चरणी लोटला नूपनाथ. मग त्याते कवळुनी धरीत, मवळी हात ठेवीतसे. म्हणे बाळा प्रळयाग्नी, यात निघालासी वाचोनी. आता जो वरी शशी तरणी, तो वरी मिरवे महिते. यावरी त्रिलोचन कामिनी, मैनावती लोटली चरणी. नेत्री अश्रुपात आणुनी, स्वामी लागी बोलतसे. म्हणे महाराजा 11 वर्षात, माते लोटली महातमरात. माझा अर्क गुरुनाथ, असता तळी पातळाचे. मित्र कुमोदिनी दीनवाणी, कुरघुर पाहे जैसी चरणी. ही मम बाळकाची जननी, गेली कोठे कळेना. ही मम वत्साची गाऊली, कोणे राणी दूर गेली. समूळ वत्साची आशा सांडली, तिकडेची गुंतली कैसेनी. मग मम चकोराचा उद्गणपती, कैसा पावला हस्तगती. ही मज चातकाचे अर्थी, ओसधन पडियेला. सदा वाटे हुरहुर जीवा, ही लोभ्याचा चुकला द्रव्य ठेवा. ही अंधाची शक्ती काठी टेकावा, कोणे हरोनी नेलीसे. ऐसे 11 संवत्सर, मास गेले मही विकार. ऐसे बोलुनी नेत्रीपूर,
अश्रुधन वर्षतसे. मग तियसी हृदयी धरुणी नाथ स्वकरे नेत्राश्रू पुसित. तिन्ही बाळके धरुणी यथार्थ माय हेलावे त्या माझी. गोपीचंदाचे मुख कुरवाळून बोलता झाला अग्नी नंदन. बारे तुझे काय मन इच्छितसे मज सांग. राज वैभवाचे भोगावे की आत्मी समय योग्य ते मिरवावे. कोणते तुझे मनी भावे त्याचा योग घडेल बा. शाश्वत शाश्वत दोन पद राज्य वैराग्य मार्ग भेद. तरी तुझ आवडे तोची वृंद स्वीकारी का बाळका. म्या तू ते केले अमरपणी परी तैसे नाही राजमांडणी. अनेक आले अभ्र दाटोनी मृग जळा समानते. बारे संपत्ती अमरा कैसी तेही आटेल काळ वेळेसी. दिसते चुके वैभवासी नाशिवंत आहे बारे. बारे पूर्वी राज्य सांडून कित्येक बैसले योग्यात येऊन परी तो योग सोडून. राज्य वैभवा नाताला पाहे गाधी सुताचे वैभव मही लागी केवढे नाव. परी सोडून सकळ वैभव योग क्रिया ठरला. उत्तान पादमही वरती काय न्यून असे संपत्ती. परी सुताची कामशक्ती वेगे जनी दाटलासे. तस्मात आशाश्वत ओळखून बाते झाले सनातन. तरी आता केवते मन इच्छिते मज सांगे. गोपीचंद विकार करी मनात राज्य वैभवी सामर्थ्य गळीत. आहा योगी जालिंदरनाथ चिरंजीव मिरवितसे. आज 11 वर्षेपर्यंत गरत गलित पचला योगीनाथ. जेणे यम शरणागत पायांतळी लोळतसे. ते जेणे कृतांत निर्बळ केला तो राज्य मिळवून खोळ ठेला. हेम करणे अशक्त झाला परीस लोहा कारणे. सुरभी त्रैलोक्य कामना पूर्ण करील क्षुधार्थ वचना. ती स्वपोटा रानो राना शोधील काय तृणाते. ब्रह्मांडावरी जयाची सत्ता तो कोणे अर्थी दरिद्रता. भोगील काय ऐशी वार्ता श्लाघ्य दिसेना बोलाया. तरी ते वैराग्य भाग्य सदन साध्य करावे काय मने. ऐसा पश्चाताप धारुण चित्ता माझी डवरला. मग म्हणे गुरु महाराज इंधनी अग्नी होता सज्ज. देवी विधानाची तैसे विराजे पावक स्पर्श झालिया. तरी आता सरते पुरते आपल्या समान करा माते. आळी भृंग न्यायमते करुणी मिरवे महिषी. ऐकोनी दृढोत्तर वचन श्री गुरु स्व कराते उचलोन. पृष्ठी थापटी वाचे वचन गाजी गाजी म्हणतसे. मग वरदास्त स्पर्शोनी मवळी सकळ देहाते नृपे निहाळी. करणी ओपुणी मंत्रावळी स्वनाथ मार्गी मिरवला. ऐसे होता अंगलिप्त मग दिसून आले अशाश्वत काया माया दृश्य पदार्थ. विनय चित्ती मिरवले मग वट तरुणचे दुग्ध काढून जटावळी राजनंदन. श्री सटकोपीन परिधानून करणी मुद्रा परिधानी. शैली कंथा परिधानुनी शिंगीनाद गाजवी भुवनी. कुबडी फावडी कवळुनी पाणी नाथपणे मिरवला. भस्म झोळी कवळुनी कक्षेत आणि द्वितीय झोळी हिक्षार्थ. हाती कवळुनी नागनाथ जगा माझी मिरवला. परी हा वृत्तांत सकळ गावात अंतपुरादी झाला श्रुत. होताची अपरिमित शोक सिंधू उसंबळला. एकची झाला हाहाकार करता रुदन लोटला पूर. स्त्रिया धरणी सी टाकती शरीर मुखी मृतिका घालिती. मैनावतीची शिव्या देत म्हणती हिने केला सर्वस्वी घात. आहा आहा नूपनाथ मही कोठे पहावा. आठवून रायाचे विशाल गुण भूमीवरी लोटी रुदन करून. मूर्छागत होऊन प्राण सोडू पाहती रुदनात. आहा हे राज्य वैभव कैसी आली विवशी माव. आहा सुखाचा सकळ अर्णव वडवा नये प्राशिला. आहा रायाचे बोलणे कैसे कधी दुखविले नाही मानस. आमचे वाटेल जे इच्छेस राव पूर्वी आवडीने. एक म्हणे सांगू काय राये वेचिले चित्त मोहे. म्लान वदन पाहुनी राय हृदयी कवळी मोहाने. म्हणे बाई मुखाचे कुरवाळून परम प्रीतीने घेत चुंबन.
अति स्नेहाने अर्थपूर्वन मनोरथ पूर्वी माझे गे. ऐसे म्हणून आरंभत एक सरा शब्द करीता एक म्हणे वो बाई मात. काय परी सांगू रायाची अगे वत्सा लागी जैसी गाय. क्षणिक विसंभू कदा न पावे देवी क्षण क्षणा येऊनी राय. वदन पाहे माझे गे एक म्हणे अर्थपोटी किती सांगू राजदृष्टी. वाकुडा केश कबरी थाटी परता सावरी हस्ताने अगे कुंकुम रेषा वाकडी होत. ती सावरी रूपनाथ मायेहुनी अधिक आतिथ्य माझे करीत होता गे. ऐसे म्हणून धरणी अंग धडाडूनी टाकती सुभाग्य. म्हणती विधात्या बरवा भांग निज भाई रेखला की. मस्तक धरणी वरी आपटिती धडधडा हस्ते हृदयी पिटती. मणी मही गडबडून पुन्हा उठती पुन्हा सांडती शरीराते. म्हणती राया तुझविण आता कोण करील संगोपन. आता आमुचे सकळ प्राण परत देशात जाती हो. ऐसे म्हणून आरंभती अट्टहासे हृदय पिटती. मृत्तिका घेऊन मुखी घालती केस सोडती तटातटा. म्हणती आहाराया 3 वेळ संजयहुनी उठूनी पादिसी जळ. ऐसा कनवाळू असोनी निर्मळ सोडूनी कैसा जाती रे. आहाराया शयनी निजता उदर चापसी आपल्या हाता. रिक्त लागता उठोनी तत्वता भोजन घालीत होतासी. ऐसा कनवाळू तू मनी आता कैसा जाती सोडूनी. ऐसे म्हणून शरीर धरणी धडाडूनी टाकिले. म्हणे रायाचे स्वरूप पाहताची पुरतसे कंदर्प. तरी त्या स्वरूपाचा झाला लोप कोठे पाहू महाराजा. एक म्हणे लोहे भरता प्रत्यक्ष होती आमची माता. कैसी सांडूनी जाता आता निधळ वाणी पाडसा. एक म्हणे माझी हरणी कैसी पाडसा जात सोडूनी. एक म्हणे माझी कुर्मिणी कृपा दृष्टी अवगतली. एक म्हणे मदमीनाचे बळ कैसे आटले अब्दीचे जळ. दुःखार्काची झळाळ सहा वेना वो माये. एक म्हणे माऊली माझी स्नेहाचा पाना पाजी. वियोग काननी सुकर आजी कैसी झाली देवाने. एक म्हणे आमची पक्षिणी अंडजा समान पाळिले धरणी. आता चंचू स्नेहे करुणी कोण ओपीर ग्रासाते. एक म्हणे मज चातका कारण भरता नोहे गे अंबुद स्थान. परम स्नेहाचे पाजिता जीवन आजी ओस गेला कैसा झाला गे. ऐसे म्हणून आरंभती एकमेकीचे गळा पडती रडती पडती पुन्हा उठती. आरंभती आक्रोशे ऐसा आकांत अंतपुरात येरी कडे जालिंदरनाथ. राया गोपीचंदा सांगत तया तपा लागी जाईका. परी राया ऐक मात सुरत्न पणाचा पाहो हेत. तुझ्या स्त्रिया 1800 भिक्षा मागे तयापासी. अलक्ष आदेश निरंजन ऐसा सवाल मुखे वदून. अंतपुरात संचार करून भिक्षा मागे बाळका तू. सिंगी नाद वाजवुनी हाती भिक्षा दे माई वधुनी उक्ती. ऐशा परी भेटुनी युवती तपा लागी जाईका. मग अवश्य म्हणून लूपनाथ संचार करी अंतपुरात. लक्ष निरंजन मुखे वदत माई भिक्षा दे म्हणत असे. ते पाहुनी त्या युवती महाशोकाब्दीत उडी घालती. एकची कोल्हा झाला स्थिती नाद ब्रह्मांडी आदळत असे. एक हाते सोडती केसाते एक मृत्तिका घालती मुखात. एक म्हणे दाही दिशा ओस दिसत दाही विभाग झाल्याने. एक दुळीत लोती एक उठुनी पुन्हा पडती. एक हृदय पिटवणी हसती आदळती मस्तके. एक पाहुणी रायाचे स्वरूप म्हणती आहा कैसा भूप. सविता रूपी झाला दीप खद्योतपणी दिसतसे. आहा राव वैभव अर्णव कैसा दिसतो दीन भाव. की मेरू मांदा सोडून सर्व मशक दृष्टी ठसावला. आहा राय हस्ते करुण अपार याचका वाटी धन. आता कक्षेत झोळी काढून मागे कण घरोघरी. ऐसे म्हणून आरंभती धरणीवरी अंग टाकती. पुन्हा उठून अवलोपीती म्हणती आहा काय झाले. असो लोपतो अंतपुरांगणी. आदेश निरंजन वदेवाणी मुख्य नायिका लुमावंती राणी. रायापासी पातली मुखचंद्र गये बोलुनी. नैनी अश्रू अपार जीवनी राया लागी पाळा घालुनी. वेष्टुनिया बोलती त्या
ये मागे चंपिका कारण ती उठून येतात मागे समजती राजश्रिया अट्टहास करीती धाव घेती मागे लगबगा म्हणती राया असो कैसे घडून आले ईश्वर सत्तेचे परी येथे चिराहुनी पूर्ण योगास संपादिजे महाराजा आम्हा दरिद्रियांचे स्वरूप मांडूस लोपू नका सहसा महिस आम्ही तुम्हा वीण दिसतोस प्राणावीण शरीर जैसे हे राया आम्ही स्त्रिया कोटी परम अंध महिपाटी तरी आमुची सबळ काठी ते का हे हरू नकाजी तरी येथे श्री योग आचरावा आम्ही न छळू विषय भावा परी तव स्वरूपाचाची ठेवा पाहुनी तो शांत करू की जैसा जीर्ण कडतर परी म्हणाया वैभवी थोर छत्र देवी तवा श्री सर्व पवित्र वैभव मंडन अम्मासी तरी मानेल तेथे पर्णकुटिका बांधून देऊ जडित हाटका आम्ही 12-16 शत बायका सेवा करू आदराने सुवर्णे शिंगी देऊ मडवुनी आणि रत्नबिकी शैल्या परिधानून कनक चिरी कंथा घालून हे सुखसंपन्न भोगावे मुक्त रत्ने हिरे माणिक संगीत करुणी हाटकी देख त्याते भूषण मुद्रा अलौकिक अलौलिक हे सुखसंपन्न भोगावे कनक चीर तेज विपुल शेले शाली शाला विशाल स्वीकारा सांडुनी मृगच्छाल हे सुखसंपन्न भोगावे लोड शिकावे मंचक सुगम गादी तोषक अति गुल्म तरी भस्म सन्निधी करुण हे सुखसंपन्न भोगावे भिक्षा तुकडे सूक्ष्म कठीण त्यजुली सेवी चंद्रसान्न धृत दुग्ध दधी पक्वान्न हे सुखसंपन्न भोगावे एकच सेवी त्यजी कानन दास दासी सेवक जन सेवा करती षोडशोपचाराने हे सुख संपन्न भोगावे युवा चंदन अर्गजा सुभास मार्जन करू तव देहास तरी धिक्कारुनी तृण सनास हे सुख संपन्न भोगावे हत्ती घोडे शिबिका सदन टाकुनी कराल तीर्थाटन परी चालाल ते दुःख त्यजून हे सुख संपन्न भोगावे महाल चोकट रंगीत संगीत रंगीत ते सांडुनी विपिनी पडला वृक्षीत तरी ते तेजुनी रहा येत हे सुखसंपन्न भोगावे छत्र चामरे प्रजा अंकित त्यजुनी फिराल अरण्यात एकटेपण त्यजुनी रहा येत हे सुखसंपन्न भोगावे मृगाक्षी खंजीर पद्मनयनी पद सुदिती कोमल पाणी तरी तृणाकुर शयन त्यजुनी हे सुखसंपन्न भोगावे चंद्राणी गजगामिनी बोलती संवाद रसाळ पाणी तरी याचा त्याग करुणी हे सुखसंपन्न भोगावे ऐशी स्त्रिया संवादती परी कोप चढला रायाच्या चित्ती दूर होलंडी म्हणून उक्ती धिक्कारी तयाचे परी त्या मोहे वेसुनी बोलत राया एकटे पडावे अरण्यात तुम्हा सवय बातचीत कोण करील महाराजा येरी म्हणे अरण्य पोटी सिंगी सारंगी करील गोष्टी श्रेया म्हणती आसन दृष्टी वसन कैसे होते ते राव म्हणे मही आसन अंबरा सारखे असे ओढवण स्त्रिया म्हणती सैनिकोण निजेल तुमच्या सांगाती येरी म्हणे कुबडी फावडी शयन करती दोन्ही थडी स्त्रिया म्हणती शैत्य हुडहुडी कोण निवारी सांगावे येरी म्हणे अचल धुनी पेटवा घेईल पंचाग्नी ते सबळ शीत निवारणी होतील योग साधावया स्त्रिया म्हणती अलौली अलौकिक तेथे कोठे परिचारक लोक राजासनी पदार्थ कौतुक देत होते आणुनिया येरी म्हणे व्याघ्रांबर आसन विराजू वज्रापर मग धाव घेती नारी नर कौतुक पदार्थ मिळवावया स्त्रिया म्हणती मोहव्यक्त कोणती असती मायावंत माय बाप भगिनी सुत अरण्यात कैसी हो येरी म्हणे विश्वरूप घरघर आई घरघर बाप इष्ट मित्र भगिनी गोत रूप शिष्य साधक मिरविती स्त्रिया म्हणती छत्र साधी अन्ने विपिनी मिळतील कोठून येरी म्हणे जी फळे सुगम छत्र साधी असती ती स्त्रिया म्हणती वेचाया साधन
विपिनी मिळेल कोठून येरी म्हणे ब्रह्मस्वरूपाने घेऊ देऊ व्यवहाराती स्त्रिया म्हणती फाटल्या गोपीनं पुन्हा मिळेल ती कोठून येरी म्हणे इंद्रिय दमन विषय कासोटी घालू की स्त्रिया म्हणती फाटल्या कंठा ते कोठून मिळेल जी समर्था येरी म्हणे योगा चरता दिव्य कंठा होईल स्त्रिया म्हणती सिंगी सारंगी कुठून गेली या प्रसंगी मग गोष्टी करावयाची तरंगी कोण आहे तुम्हा पाशी येरी म्हणे सगुण निर्गुण सिंगी सारंगी असती दोन आगम निगमाचे तंतू ओऊन सुख संवाद करीन मी स्त्रिया म्हणती कुपडी फावडी जीर्ण झाल्या लागती देसो घडी धडी मग सुख शयनी निद्रा पहुडी कोण संगीन करेल जी येरी म्हणे खेचरी भूचरी उभय आदेय विदेह प्रकाश स्वरूपमय वाम दक्षिण घेऊनी तन्मय डोळाला वीन निरंजनी स्त्रिया म्हणती शैल्य तुटून गेल्या पुन्हा आणाल कोठून येरी म्हणे मोक्ष युक्ती समान शैल्यभूषण मिरविन गे स्त्रिया म्हणती कर्णमुद्रिका हरपोनी गेल्या नरपाळका मग काय करशील वनी देखा नाटपंथी मिरवावया येरी म्हणे वो केसरी भूतरी लुप्त मुद्रा कर्णद्वारी अलक्ष चातरी अगोचरी देवविल्या गुरुनाथे ऐसे बोलता उत्तरोत्तर म्हणे माई दीक्षा देई सत्वर तव त्या धावती धरावया कर कंठी मिठी घालावया ऐसे चांचल्य गुणयुक्त दृष्टी पाहुनिया नूपनाथ कुबडी फावडी उगारीचा दूर होलंडी म्हणतसे ते गुप्त पाहुणी मैनावती सिद्धार्थ अन्न घेऊनी हाती शीघ्र येऊनी पुत्राप्रती म्हणे भिक्षा घे नाथा मग भिक्षा घेऊनी झोळी मातेपदी आरती मोळी मग तेथुनी निघुनी तये वेळी नाथापाशी पातला मग जो झाला स्त्रियात व्यवहार तो सकळ सांगितला वागुत्तर मैनावती येऊनी तत्पर तीही वदे वृत्तांती असो भयतांचा वृत्तांत ऐकुनी मान दुखावी अग्निनंदन मग 3 रात्री रायासी ठेवून बहुता अर्थी उपदेशिला मग लुमावंतीचा उदर व्यक्त गोपीचंदाचा होता सुत मुक्तचंद नाम त्याचे राजासनी वाहिला सोये जालिंदरे कौतुक राजपटी केला अभिषेक मंत्री प्रजा सेवक लोक तया हाती ओपिले राया गोपीचंदा सांगे वचन बारे पाहे बद्रिकाश्रमा बद्री केदारा लागी नमुना तया तपा लागी तू बैसे का लोह कंटकी चरणांगुष्ट देऊनी तपाचे दावी कष्ट 12 वर्षे नेम स्पष्ट एकाग्री रक्षावा ऐसे सांगून ते मग प्रजा लोकादी समजते निघाले रायाची बोळवायाते कानिपा सुद्धा जालिंदर परी प्रजेचे लोक शोक करती राया गोपीचंदाचे गुण आठविती नेत्री ढाळूनी अश्रुपाती रुदन करती अट्टहास्य म्हणती आहा सांगो काही रूप नव्हे होती आमची आई पक्षाखाली सकळमही संबोधितसे महाराजा ऐसे वर्णुनी त्याचे गुण आक्रंदती प्रजानन परी आता पुरे करा विघ्न शोक मांदार कोचला तृण पाषाणादी तरु पक्षी पशु जाती अपारू राया रूपा करता समग्रू शोकाकुलित मिरवले मग एक कोस बोळवोनी समस्त आणले अग्नी नंदले जेथील तेथे संभोखुन आश्वासित सकळांची परी राया जाता ठाई ठाई धावूनी पाता उंच मही म्हणती सोडून गेलीस आई कधी भेटसी माघारा घडी घडी दृष्टी ऊर्ध्व करून पाती रायाचे वदन कोणी मागे जाती धावून पाहुनी वदन येताती ऐसा राजा जाता 2 कोच मग सकळ मिरवले एक निराश मग मागे उलटुनी संभारास ग्रामा माझी संचरले राजसदनी येऊनी समस्त सकळ बैसले दीनवंत जैसे शरीर प्राणरहित एक सरा मिरवले मग श्री जालिंदर राज्य सदनी मुक्तचंदा विराजुनी राजासनी मंत्री आते पाचारुनी वस्त्रे भूषणे आणविली
मग जैसे जयाचे महत्व पाहून तया लागे भूषणे देऊन प्रेमे गौरवनी प्रजानन बोलविले स्वस्थाना या उपरी अंतपुरी जाऊन सर्व स्त्रियांचे केले समाधान मैनावतीचे करे ओपून समाधानी मिरवले मुक्तचंद ओपुनी तेचे करी म्हणे हा गोपीचंदची मानी हा शिलार्थ तयाचे परी मनोरथ पुरविल तुमचे ऐसे करुणी समाधान राज्यासनी पुन्हा येऊन मुक्तचंदाचे हस्ते करून याचिका धन वाटिले जालिंदर कानिफा कटका सहित सन्मास राहिले पट्टणात अर्थाअर्थी सकळ अर्थ निज दृष्टी पाहती श्री जालिंदराचा प्रताप सधन कोण करू पाहती विघ्न येडी करे गोपीचंद रत्न भगिनी ग्रामा चालिला तेथे कथा होईल अपूर्व ते पुढील अध्यायी ऐका सर्व अवधान पात्री धन भाव कथा स्वीकारा श्रोते हो नरहरिवंशी रुंडीसुत मालू संतांचा शरणागत तयाचे रसनेसी धरुणी हेत अवधान पात्री मिरवावे स्वस्थ ही भक्ती कथा सार सम्मत गोरक्षकाव किमयागार सदा परिशोध भावी चतुर सप्तदशाध्याय गोढ़ अध्याय 17 ओवे 197 श्री कृष्णार्पणमस्तु शुभम भवतु श्रीरस्तु नवनाथ भक्तिसार सप्तदशाध्याय समाप्त गोरक्ष जालंधर चर्पटाश्च अडभंग कानिपमच्छन्दराद्याः सौरंगी रेवाणक भत्री संज्ञा भूम्या बभूर्नवनाथ सिद्धः श्री गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त गुरुदेव दत्त अल्लाह निरंजन।